परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, लागला माझे मनी वेधू. चरित्र गाता सद्गुरूचे, उलगडताना हे चरित्र अति उल्हास होतसे. आता महाराजे विचार केला, स्वये बहु आचरिले अनुष्ठाना. तेणे वैदिक कर्मकांड दुर्लक्षित जाहले. यज्ञ याग होम हवन सर्व जनासी असती कल्याणकारक. त्यासाठी मग एखादा याग येथे झाला पाहिजे. तीही सेवाच असे आईची. लेकराच्या कल्याणासाठी केला शतचंडीचा संकल्प म्हणी. म्हणे प्रसन्न होई बा आजूबाई. भक्त मंडळीच्या घातले कानी, आनंदली शिष्य मंडळी. सर्वांनी अति उत्साहाने आज्ञा शिरसावंद्य केली. नाशिक आणि त्र्यंबक क्षेत्री, राक्षस भुवन आणि देऊळगावी पाचारिले ब्रह्मवृंदासी. शतचंडी यागासाठी आणिक परिसरातील काही जाणत्या विप्रास अगत्याने निमंत्रले. शतचंडी हा याग घडत होता इथे प्रथमच. त्यामुळे हे अनुष्ठान अत्यंत योजनापूर्वक केले होते आयोजित. त्यानुसार सर्व व्यवस्था कार्यारंभी सिद्ध झाली. सप्तदिनपर्यंत साध्य शतचंडीचे सप्तशती पाठ करू लागले विप्रजन. पूर्णाहुतीचा दिवस आला. यथाविधीने पीठपूजा केली संपन्न विप्राणी. महाप्रसादही सिद्ध झाला. झाला प्रारंभ पूर्णाहुतीस. पूर्णाहुती संपन्न झाली. सुरू झाला महाप्रसाद. तोच घडले अघटित. हलकल्लोळ माजला पाकगृहात. लुटालूट अन्नाची सुरू झाली. प्रचंड गोंधळ माजला. जणू दैत्यच पातले यज्ञ विध्वंस करावया. कुणास काही कळेना. गुप्त शत्रूंची ही योजना येणे परिसिद्ध झाली. महाराजांनी परिस्थिती अवलोकिली. भयंकर लूट झाली होती. गर्जले महाराज त्यावेळी, भयभीत होऊ नका कोणी. ही तर आपली पूर्वसंस्कृती यज्ञ विध्वंस करण्याची. जोडिले हात मग श्री आजूबाईसी. म्हणे दया करी गे आई. भुकेल्या या विप्रजनासी कैसा प्रसाद देऊ तुझा. झाला दृष्टांत मग मनात. पेटवा पुन्हा उल्हांघन. जावे मागच्या कोठीत. धान्य आहे तेथे भरलेले. सवे घेतले शिष्यांना. गेले मागच्या कोठीला. सर्व वस्तूंची समृद्धी दिसून आली त्या ठाई. धडाधडा पेटल्या चुली. सुरू झाली पाकसिद्धी. जरी झाला होता विलंब, तरी विप्रांसवे घेतला सर्वांनी प्रसाद. शांतचित्त करुणावृत्ती. म्हणे ही तर राक्षसी प्रवृत्ती. अशाने कार्य हे माझे नाही थांबणार कदापि. जोवर आहे आईची कृपा, तोवर न भय चित्ता दासा. लाख संकटे मी झेलीन, सेवा तुझीच करीन. निस्सीम आढळतो दृढभाव, केला समर्पित आईस. पुनश्च हरिओम करण्या सिद्ध झाले महाराज. दुसरे दिवशी काही विध्वंसकास मनी झाला पश्चाताप. आले ते लोळंगत महाराजापाशी. म्हणे क्षमा असावी स्वामीराया. अपराधी आहोत आम्ही तुमचे. म्हणे महाराज गड्यांनो, छान केली मर्दुमकीही. तुमच्या या कृत्याने आज कसोटीला उतरलो मी आईच्या. हा आहे तुमचा उपकार. भाग्य माझे थोर. सेवा तिची घडो अपार. याच क्षणी मी करतो संकल्प. करीन याग येथे अनेक. निश्चय मनीचा दृढ झाला. जीव मात्र तळमळला. ज्ञाना वाचूनी काही नसे. ते ज्ञान मग कुठे असे. अंतरी काहूर उठला. निघाले सत्वरी तीर्थाटनाशी. सरस्वती स्वयंपूर्णा आहे म्हणे बासर क्षेत्री. जावे तिच्या चरणी आता.
ज्ञान वैराग्य घ्यावया. जी सरस्वती व्यासे स्थापिली, कृपाशीर्वादे तिचे मजसी. अज्ञान तिमिर कृपे तिच्या, दूर होईल तत्वता. म्हणून पातले बासर क्षेत्री, मांडिले तेथे अनुष्ठानासी. सप्तशती महामंत्र तो आईला अतिप्रिय, त्याचे हे अनुष्ठान झाले सुरू मग बासर क्षेत्री. शांताशा ब्राह्ममुहूर्ती, महाराज बैसले श्री सरस्वती सामोरी. न्याहाळिले रूप श्री सरस्वती मातेचे, ध्यानमंत्र मुखी आला. ओम घंटा शूल हलानी शंख मुसले, चक्रम धनु सायकम हस्ताब्जैर्दधतीं. धनांत विलसच्छितांशु तुल्यप्रभाम, गौरी देहसमुद्भवां. त्रिजगतामाधारभूतां महापूर्वामत्र. सरस्वती मनुभजे शुभांदी, दैत्यार्दी निम. विधिवत मग करुणी पूजा, झाला आरंभ पाठासी. योग होता असाधारण, झाला मनाचा दृढनिश्चय. कडकडीत ब्रह्मतेज, मुखावरी विलसले. नवदिनपर्यंत साध्य, क्षुधा तृष्णा सर्व विसरोन. कडकडीत व्रतस्थ राहून, केला जागर आंबेचा. अवस्था झाली मग उन्मणी, म्हणे माते सरस्वती. प्रगटावे गे त्वा आता, माझ्या अज्ञाना हरोनी. पावगे हे सरस्वती माते, कृपावंत दयाशिले. तू आहेस कृपेची खाण, म्हणून आलो मी तुझ शरण. समाधीतही भक्तगण, भजती तुझ अखंडित. तुझ्या एका रूपाने, मज दाविला सेवा मार्ग. परी तुझ्या कृपेविण, अधुरेच माझे हे जीवन. वाढली अंतरीची तळमळ, आर्त होऊनी दिली हाक. ती सरस्वती मातेला, पाहुनी बालकाची निष्ठा. प्रगटली माता अंतरात, म्हणे सकल जगाच्या कल्याणा. हा असे अवतार माझ्या रूपाचा, ऐसे बोल पडताच कानी. बालक ठेवी मस्तक चरणी, सद्गतीत होऊनिया. झाली मग प्रसन्न माता, कर ठेवूनिया मस्तकी. जणू सहस्त्र विद्युत धारा, रोमारोमातून खेळल्या. थरथरून गेली काया, स्पर्शाने श्री सरस्वतीच्या. आनंद विभोर झाले मन, भान हरपले देहाचे. म्हणे माय बाळा उठ, झडला तुझा अज्ञान तिमिर. मज ओळखिले तू आज, इच्छा तुझी पूर्वी मी. आई गे मी तुझे लेकरू, नको मजसी तू अभेरू. झाले सार्थक जीवन माझे, आज तुझ्या दृष्टांताने. मग नवचैतन्याचा उन्मेष, कार्यकरणा सिद्ध झाला. साष्टांग प्रणिपात मग घातला, निघाले महाराज तुळजापुरी. घालुनी दंडवत तुळजा भवानीसी, म्हणे तू माझे आराध्य दैवत. अवतरली आई तू माझ्या कुळी, माझे सर्वस्व तूच गे आई. तुझ्या विना या जीवनी, कोणा साध घालू मी. तुझ्या एका रूपाने, पेटविली माझी ज्ञानज्योती. ती तू देऊ दे अखंडित, त्याच प्रकाशात मार्गस्थ. होईन माते मी आता, ऐसे करुणी मातेसी नमन. झाली माता मग प्रसन्न, होईल चित्त स्थिर. जावे आता स्वग्रामी, आशीर्वाद पातला भवानीचा. मनी रोमांच दाटला, झाले समाधान मनाचे. मग तेथुनी केले प्रस्थान, आले आपुल्या कर्मभूमीत. म्हणे राहू आता येथेच, आजूबाईच्या सेवेत. श्री रामचंद्र सुत, आजूबाई कुळाशी संबंधित. जे वदले होते मजसी महाराज, तेची कथियेले या ठाई. हे श्री लक्ष्मीकांत चरित्र, आणि कमी विस्तारीन. कृपा त्यांची जोवर, नसे भय मग कळी काळाचे. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते. बासर क्षेत्रे सरस्वती दर्शन तथा वरप्राप्ती नाम 10मोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. 10मोऽध्यायः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.